गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी छान अशी सुंदर स्वामींच्या दर्शनाने व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आता आपल्या बागेमध्ये भरपूर अशी गुलाबाची फुलं येत आहेत, त्यामुळे स्वामींना भरपूर अशी देवांना आपल्या स्वामींना भरपूर गुलाबाची फुलं मिळतात. तर बघा, आता गौरी गणपती येणार आहेत, तर गौरी गणपतीसाठी कोणाकोणाची घराची तयारी चालू झालेली असेल. माझीसुद्धा घराची साफसफाई वगैरे सगळं गणपती गौरीच्या निमित्तानं घराची साफसफाई चालू आहे माझी. तर बरंचसं काम आहे, त्यामुळे आता जास्त करून व्हिडिओ टाकायला पण वेळ मिळत नाही, पण तेवढ्याच वेळामध्ये छोटासा का व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असते आणि टाकत असते. इकडे सकाळी सकाळी छान अशी रांगोळी काढायला घेतली, ती पण गणपती बाप्पाची. आता सध्या तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये गणपती बाप्पाच्या मला ज्या ज्या येतात ना, त्या रांगोळी तुमच्याशी शेअर करते. अगदी 3 टिपक्यांनी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. त्याला चमच्याने मस्त असा आकार दिला, कान डोळे नाक सगळं काढून घेतलं आणि खूप सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी छोटीशी गणपती बाप्पाची रांगोळी. आता काय होतं बघा, हल्ली आपली घराची साफसफाई तशी तर घरं स्वच्छच असतात नेहमी. आपण किचन तर नेहमी माझं स्वच्छ असतं, कारण आपण नेहमी म्हणजे जास्त डीप क्लीन नेहमी रोज रोज करतो ना, त्यामुळे असं जास्त क्लिनिंग करायची वेळ येत नाही किंवा जास्त असं हे तामझाम करायची वेळ येत नाही. तरी पण घरावरती सगळे जाळ्या कुठं कुठं काय काय आहे ते सगळं काढलं. आता गणपती बाप्पाचं सगळं डेकोरेशनचं सामान जे आहे ते साफसुच्छ काय काय जे जे ठेवलेलं आहे ते सगळं व्यवस्थित आहे का बघून ते सगळं काढाकाढी किंवा हे सगळं चालू आहे. त्यामुळे आता सध्या आणि त्यातनं गौरी येणार म्हटलं की फराळाचं वगैरे करायचं असतं. आणखीन सुरुवात नाही केलेली फराळ करायला, पण करणार आहे. गणपती बसल्याच्या नंतर फराळाला सुरुवात, 2 दिवसात फराळ होऊन जाईल. इकडे बघू शकता, दारामध्ये खूप सुंदर आणि सुरेख रांगोळी काढून घेतलेली आहे. तर बघा, आता गौरी गणपतीच्या वेळेस ज्यावेळेस मी फराळ वगैरे बनवेल त्यावेळेस मग मी मोठे व्हिडिओ अपलोड करेल आपल्या चॅनलवरती. आता सध्या शॉर्टमध्येच काम चालू आहे, कारण बघा आपल्याला घरामधली कामं भरपूर असतात, त्यातनं शूट करत बसले की कामं उरकत नाहीत. त्यामुळे मी काही जास्त शूट करत बसत नाही आता, कारण घरातली कामं खूप महत्त्वाची आहेत. एकटी बाई म्हटल्यानंतर सगळा लोड तो आपल्या एकटीवरतीच येतो. त्यातनं माझी तब्येत थोडीशी खराबच आहे आणखीन पण. आणि बघू शकता, ही स्नेक प्लांटची कटिंग जी आहे ना, मी पाण्यामध्ये ठेवली होती, तर त्याला मस्त अशा मुळा फुटल्यात. आता तिला रुजवले ना, खूप छान फुटेल ती. इकडे जास्वंदाची सुद्धा कटिंग मी पाण्यामध्येच ठेवली होती, ती सुद्धा खूप चांगली रुजलेली आहे. म्हणजे आता त्याला रुजवलं तर खूप चांगली रुजेल, फुटलेली आहे व्यवस्थित अशी. तर खूप छान सुंदर अशी बागेतला थोडासा पावसाचा सडाका येऊन गेला होता, त्यामुळे बाग अशी पाण्याने टवटवीत दिसते. आणि खूप छान सुंदर अशी आपल्या बागेतला फटका मारला. त्यानंतर आपला हा नागवेलीचा वेलसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. त्याला मी कुंडीतच ठेवणार आहे, त्याला काही जमिनीमध्ये लावणार नाही, कारण आमच्या इथं नंतर उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं. इकडे गुलाबसुद्धा खूप चांगले आले. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.